शासनाच्या नियमानुसार आता देशभरातील कोर्ट पेपरलेस होत आहेत। त्याचाच भाग म्हणून आता वसई कोर्टाबाहेर ई सेवा केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत। ई सेवा केंद्राच्या माध्यमातून कोर्टामध्ये दाखल करण्यात येणाऱ्या दाव्यांचे सर्व पेपर हे स्कॅन करून संबंधित विभागाकडे किंवा संबंधित न्यायमूर्तींकडे पाठवले जाणार आहेत। हा हायटेक कंटेनर आहे। तर या कंटेनरमध्ये इथे लिहिलेलं आहे बघा, ई सेवा केंद्र आहे। म्हणजे आता पूर्वी कसं आम्ही मॅन्युअल फायलिंग करायचो केसेस कोर्टामध्ये, दावे जे असतात ते आता ई फायलिंग होत असतं। तर ती ही स्कीम आहे ज्युडिशरीची, गव्हर्नमेंटची ही स्कीम आहे ज्याच्यामध्ये सगळं फायलिंग हे मॅन्युअल पेपर जो आहे, पेपरचं वर्क आहे ते कमी व्हायला पाहिजे आणि सगळं क्लिकवर सगळं फॅसिलिटीज मिळायला पाहिजेत। म्हणून ही ई सेवा किंवा ई फायलिंग जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। ई फायलिंग जे सुरू झालेलं आहे ते ई फायलिंग आम्ही ॲडव्होकेट्स आपापल्या कम्प्युटर्समधून, लॅपटॉप्समधून करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।